ज्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली, त्यांनी स्वप्न विद्यार्थी दशेतच पाहिली. स्वप्नांच्या दिशेने नियोजनबद्ध प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला परिस्थितीच्या मर्यादा रोखू शकत नाहीत, असे प्रतिपादन जमियत उलेमा हिंदचे प्रदेश सचिव मौलाना इब्राहिम कासमी यांनी केले. शहरातील चिराग अली कब्रस्तान ट्रस्टच्या वतीनं 10वी 12वी इतर पदवी अभ्यासक्रमात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मौलाना इब्राहिम कासमी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नसीर अहमद खलीफा हे होते. यावेळी पुढे बोलताना मौलाना कासमी म्हणाले, आपण ध्येयाप्रती स्वतःला समर्पित केले पाहिजे. संकटातून वाट काढतच यश मिळते. यश कधीही सकारात्मक परिस्थितीत सहजगत्या प्राप्त होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. तर यावेळी इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनी मातृभाषेतच सर्जनशील गुणवत्तेचा विकास होतो. मातृभाषेत ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली त्यांनी या जगाला अभिजात विचार दिला आहे. त्यामुळे जगाची ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी शिकताना मातृभाषेतील शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात मातृभाषेत शिक्षण देणाऱ्या शाळा बंद पडत आहेत. हे चिंताजनक आहे. यामुळे आपण आपली संस्कृती आणि देशाविषयीचे भान गमावून बसू. आपली ओळख हरवण्याचा धोकाही यामुळे अधिक वाढत जाईल. त्यामुळे मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व द्या. त्या माध्यमातूनच आपण परिवर्तनाची स्वप्ने पाहू शकतो, असे सांगितले. यावेळी मंचावर माजी महापौर आरिफ शेख, हाजी मलंग शेख, मतीन बागवान, पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, इस्माईल शहाजी, हाजी याकूब कामले, मुनाफ कांबळे, डॉक्टर रिजवान कामले आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिराग अली ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट महिबूब कोथिंबिरे यांनी केले. सूत्रसंचालन हसन माशाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन इरफान आलमेलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुद्दूस कामले, मुश्ताक चौधरी, इसहाक खडके, रियाज शहाजी, मस्तान आलमेलकर, मुश्ताक चौधरी, इश्तियाक शहाजी, रियाज शहाजी, मुश्ताक कांबळे, लाला कामले, वासिम कांबळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्हम्दुलिल्लाह, हर साल के मुताबिक इस साल भी चिराग अली कब्रस्तान ट्रस्ट की जानिब से बकरकर साहब जमीयत के जो 10वीं पास में, 12वीं पास, ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट और उसके साथ जो दिनियात में आलिम का, हाफिज़ का कोर्स करे, उन तमाम बच्चों का हौसला अफजाई करने के लिए आज KMC गार्डन में बाद नमाज मगरिब के प्रोग्राम रखा गया था. अल्लाह ताला का एहसान है कि ये प्रोग्राम बड़ा कामयाब रहा. हमारे जमीयत के 10वीं के तकरीबन 40 बच्चे, 12वीं के तकरीबन 12 बच्चे और ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन के तकरीबन 15 बच्चे, जिसने LLM, BHMS, MBA, MA, BCom, BSc ऐसे तुम्हारे ग्रेजुएट बच्चे, और साथ ही एक हमारा 10 साल का डॉक्टर रिजवान का लड़का, उन्होंने तुम्हारा नेशनल लेवल पे अबेकस तुम्हारा जो है वो कंपटीशन के अंदर 1 नंबर का रैंक लिया था. उस बच्चे की भी हमने यहाँ पे गुनपुशी की और हमारे यहाँ पे दावत को कबूल फरमाकर आज का प्रोग्राम मौलाना इब्राहिम कासमी की सदारत में ये हुआ. और इस प्रोग्राम के अंदर हमारे तमाम माँ बहनें और तमाम स्टूडेंट्स वगैरह सब यहाँ पे हाजिर रहे. तमाम जिम्मेदार यहाँ पे आए, इस प्रोग्राम को कामयाब किए. इसलिए मैं तमाम का दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ. अस्सलाम वालेकुम.